नमस्कार. पुष्प 13वे भाग 2. काळजी वाहक किंवा गरजूने मानसिक स्वास्थ्य कसे मेंटेन करायचे याबाबत मी बोलत आहे. आपण एक आजार मी म्हणणार नाही, पण एक त्रासदायक प्रकार पाहिला, तो म्हणजे ताण, स्ट्रेस. आणि आता आपण दुसरा बघूया, डिप्रेशन किंवा नैराश्य. हा गंभीर प्रकार होऊ शकतो. तेव्हा याहीकडे मुख्यत्वे करून लक्ष द्यायला पाहिजे. आणि हे सगळे आपल्या ब्रेनशी रिलेटेड गोष्टी आहेत. निगेटिव्ह विचार कंटिन्युअसली आणि स्वतःबद्दल न्यूनगंडा की मी या जगात काहीच नाही आहे, आय एम नो बडी, आय एम जस्ट अ डस्ट. ह्या विचाराने डिप्रेशनला खूप वाव मिळतो. तेव्हा एक मनाशी खूणगाठ बांधून ठेवा की तुम्ही आहात तसे चांगले आहात. तुम्ही जगताय तसं चांगलं जगा. मी आता एक रिसेंटली स्मॉल फिल्म पाहिली होती ज्याचं नाव होतं स्ट्रेस म्हणून. एका खेड्यातली मुलगी अमेरिकेला जाते, व्यवस्थित शिक्षण घेते, खूप पैसा कमवते, IT कंपनीमध्ये कामाला असते, परंतु बिकॉज ऑफ दी रिसेशन आणि नोकऱ्या जातात, तिची नोकरी जाते, घर घेतलेलं असतं, बॉयफ्रेंड जातो, सगळं जातं आणि ती आपल्या गावाला परत येत असते. रस्त्यामध्ये चालताना गावातले लोक म्हणत असतात, बे दीदी कैसे हो वगैरे वगैरे करत. आणि शेवटी तिचा शाळेतला मित्र जो गावातच राहत असतो तो भेटतो आणि ही मग त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की आमच्या तिथे किती क्रायसिस झाले, आमच्या तिथे काय झालं आणि कसं झालं आणि माझे पैसे कसे झाले. आणि तो सारखं विचारत असतो, सूर्य उगवतो ना, चंद्र उगवतो ना, पाऊस पडतो ना, प्यायला पाणी आहे ना. आणि सगळ्यात शेवटी तो तिला म्हणतो की तुला श्वास घेता येतो ना. तर वेअर इज द क्रायसिस. हाच प्रकार आपल्या बाबतीत आपण लागू केला पाहिजे. याचे कारणे आणि लक्षणं जर आपण बघायचा प्रयत्न केला तर फार सिंपल आहेत. त्यांची सगळ्यांची कारणं सिंपल आहेत, परंतु ती सिंपल असल्यामुळेच आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. निराश, उदास वाटणे, ही एक डिप्रेशनची सुरुवात आहे. कधी कधी तुम्हाला निराश किंवा उदास वाटू शकतं, पण इट शुड नॉट बिकम अ हॅबिट. इट शुड नॉट बिकम अ परसिस्टंट अफेअर. दुसरं म्हणजे आवडत्या गोष्टी देखील आता न आवडायला लागणे. इतके दिवस तुम्हाला बाहेर फिरायला जायला आवडत होतं, आता तुम्हाला नको वाटतं, कंटाळा येतो. इतके दिवस तुम्हाला संगीतामध्ये रुची होती, त्याहीमध्ये तुम्हाला इंग्लिश क्लासिकल म्युझिक ऐकायला आवडत होतं, आता तुम्हाला नको वाटतं. किंवा तुम्हाला खायच्या पदार्थांमध्ये रुची होती, आता तुम्हाला ते नको वाटतं. सारखं सारखं रडावंसं वाटणं. यू फील लाईक क्राईंग फॉर एनिथिंग स्टुपिड ऑन दिस वर्ल्ड. आणि तुम्हाला रडावंसं वाटतं. तुम्ही हळूहळू शॉर्ट टेम्पर होत जाता. थोडक्यात म्हणजे तुमची सहनशीलता कमी होत जाते आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा, नाव्याने केस नीट कापले नाही म्हणून, आज दाढी नीट झाली नाही म्हणून, शर्टाला नीट प्रेस केला नाही म्हणून, पॅन्ट क्रीज लेस झालेली आहे म्हणून, बूट पॉलिश केलेले नाही आहे म्हणून, यू आर ॲट द टॉप ॲज अ शॉर्ट टेम्पर टू शाउट ॲट एनीबडी. सतत काळजी किंवा चिंता करत राहणे. मी तुम्हाला चिंतेच्या बाबतीत मागेही सांगितलं होतं. चिंता आणि चितेमध्ये फक्त अनुस्वाराचा फरक आहे आणि हा अनुस्वार एक आगीचा निखारा आहे. जो निखारा आपण आपल्या हातामध्ये घेऊन फिरत असतो, जो निखारा आपण आपल्या डोक्यामध्ये घेऊन फिरत असतो, त्या निखाऱ्याची आग, त्या निखाऱ्याला वारं घातल्यानंतर त्याचं केव्हा ज्वाला पसरायला लागतात आपल्या डोक्यात आपल्याला कळत नाही. अँड दॅट एव्हरी टाइम वी आर बीइंग किल्ड. त्याच्यानंतरचा प्रोग्राम किंवा त्याच्यानंतरचं लक्षण आपण जर म्हटलं तर नो स्लीप किंवा डिस्टर्ब स्लीप. मी ताणमध्ये देखील तुम्हाला म्हटलं होतं की झोप न येणे, डिस्टर्ब स्लीप असणे. याचा अर्थ काय? मेंदूला विश्रांतीच मिळत नाहीये. तुमचे विचार कधी बंदच होत नाहीयेत.
मग ते निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो, सारखा विचार सारखा विचार सारखा विचार इज अ क्लिअर इंडिकेटर दॅट देयर इज समथिंग रॉंग. स्वतःला अपराध्यासारखं वाटणे. ऑफिसमध्ये काही घडलं माझ्यामुळे झालं, घरात काही घडलं माझ्यामुळे झालं, मित्रमैत्रिणींमध्ये काही घडलं माझ्यामुळे झालं, पिकनिकला गेलो नाही माझ्यामुळे. स्टॉप इट. ह्या जगामध्ये अशा अनेक घटना आणि गोष्टी घडत राहतील. त्या प्रत्येक गोष्टीचा ब्लेम आपण आपल्या डोक्यावर घेण्यासारखं काही नाही. इन्क्रीज ड्रिंकिंग ऑब्लिक स्मोकिंग ऑब्लिक टोबॅको. व्यसनामध्ये वाढ होणे हा एक मोठा इंडिकेटर आहे. हौशे खातर कधीतरी आठवड्यातनं एकदा ड्रिंक घेणं किंवा स्मोक करणं इज एक्सेप्टेबल टू सम एक्सटेंट. परंतु याच्यात फ्रिक्वेन्सी वाढत जाणे आणि फ्रिक्वेन्सी वाढत जाण्यापेक्षाही क्वांटिटी त्याची वाढत जाणे इज मोर डेंजरस. दिस इज वन ऑफ द रिझन. ह्यावर इलाज म्हणजे ट्रीटमेंट करा. टेक हेल्प ऑफ दी पीपल हु आर एक्सपर्ट, डॉक्टर्स हु आर एक्सपर्ट इन दिस. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही NLP ची देखील मदत घ्या. NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग, तुमच्या स्क्रीनवर लिहिलेलं आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. मी देखील याप्रमाणे लोकांना मदत करतो किंवा मदत करू इच्छितो. अँड यू कॅन ऑल्सो कॉन्टॅक्ट मी फॉर युअर प्रॉब्लेम्स ऑफ दिस नेचर. अजून एक छोटासा प्रकार आहे म्हणजे तो चिंता. मी चिंतेबद्दल आधीच बोललेलो आहे, त्याच्यामुळे याच्यावर जास्त विवरण करणं मला आता तरी योग्य वाटत नाही. बिकॉज प्रॉबेबली यू आर फुल्ली अवेअर ऑफ इट की चिंता म्हणजे काय. पश्चाताप, खंत, दुःख, ग्रज आणि अडी ह्या आपण एकत्र क्लब करून वापरायला हरकत नाही. पश्चाताप देखील खूप जाळतो. एक लक्षात आणि मनामध्ये गाठ बांधून ठेवा, भूतकाळात जे घडलं, जे आपल्या हातून घडलं, जे इतरांच्या बाबतीतनं आपल्याबद्दल घडलं, जे अचानकपणे घडलं, जे काय झालं, त्याला तुम्ही जबाबदार होता, त्यामुळे तुम्ही जबाबदार नव्हता. व्हॉट एव्हर मे बी द थिंग, कॅन यू चेंज इट नाव? इफ यू कॅनॉट चेंज इट नाव, आता ते बदलता येत नाही, जे घडलं होतं ते घडलं होतं, देन व्हॉट इज द प्रॉब्लेम, व्हॉट इज द फन इन ब्रूडिंग ओव्हर दॅट? त्याच्यावर विचार करण्यासारखं, त्याच्यावर रिग्रेट करण्यासारखं काय? येस, पण त्याच्यापासून शिका. कारण या पश्चात्तापाचे दोन प्रकार असू शकतात. एक पश्चात्ताप असतो ज्याच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. दुसरा पश्चात्ताप असतो ज्याच्यामुळे आपण आपल्यामध्ये सुधार आणू शकतो. सपोज तुमच्या वागण्यामध्ये काहीतरी चुका झाल्या होत्या मागे, त्याला आता अमेंड करता येईल. तुम्ही आपल्या वागण्यामध्ये चेंज आणू शकता. सो दॅट इज पश्चात्ताप, अ गुड पश्चात्ताप, अ गुड रिग्रेट. ग्रज, उगाच मनामध्ये कोणाबद्दल तरी अडी ठेवू नका. कधीतरी काहीतरी घडलं, त्यांनी असं माझ्याशी केलं, तिने माझ्याशी असं वागली, ती मला असं बोलली, हा मला असं बोलला, म्हणून ते एक मनात अडी करून ठेवून द्यायची आणि मरेस्तवर तसंच राहायचं. व्हॉट इज द फन ऑफ इट? पलीकडची व्यक्ती जर ऐकत नसेल, दुसरी पार्टी जर ऐकत नसेल आणि ती जर टर्म्सवर येत नसेल की ठीक आहे यार, जने दो, जो हो गया हो गया, यू टेक द इनिशिएटिव्ह. You take the initiative and say so. Come on यार, जे झालं ते झालं. Let's forget about it. Let's start a new life. मी एक 5 सूत्री कार्यक्रम तुम्हाला सांगू इच्छितो. तो जो तुमच्या स्क्रीनवर एक एक करून येईलच. हे जर प्रिन्सिपल्स तुम्ही 5 मनामध्ये जर कोरून ठेवलेत, तर मला असं वाटतं की बरेचसे मानसिक आजार तुम्ही अवॉइड करू शकाल आणि एक सुखी आनंदी जीवन जगू शकाल. सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम किंवा पहिलं सूत्र म्हणजे जीवन हे आपल्या हातात नाही, तेव्हा ते आहे तसे मान्य करा. आय एम रिपीटिंग, जीवन हे आपल्या हातात नाही,
सो ते जसे येते समोर किंवा जे आलेले आहे ते तसेच मान्य करा. यू विल बी व्हेरी हॅपी. 2, अनुभव हा क्षणिक असतो. कुठल्याही प्रकारचा अनुभव हा क्षणिक असतो. असं एक म्हण आहे, राजा सदैव हसत नाही व भिकारी सदैव रडत नाही. कीप इट इन माइंड. तिसरा आपला सूत्र आपण म्हणू शकतो, सुखात वाहत जाऊ नका आणि दुःखात डुंबून राहू नका. डोंट गेट स्वेप्ट अवे इन द हॅपीनेस अँड ॲट द सेम टाइम डोंट ड्राउन युअर सेल्फ इन सॉरो. चौथा प्रकार आहे, ऐश आरामाच्या जिंदगीची किंवा ऐश आरामाच्या लाईफची इतकी सवय करून घेऊ नका की तुम्ही परावलंबी बनता. कारण मग कुठलीही गोष्ट तुम्हाला करता येणार नाही. आणि 5वा, लास्ट बट नॉट द लिस्ट, पैसे आणि आयुष्य हे प्रारब्धाप्रमाणे आपल्याला मिळतात. पैसे आणि आयुष्य हे आपल्याला प्रारब्धाप्रमाणे मिळते हे मान्य करा. यू विल रिमेन हॅपी. धन्यवाद. पुढच्या पुष्पांमध्ये परत भेटूया. डू लेट मी नो तुमचे काही सजेशन्स, तुमचे काही टॉपिक्स असतील, तुम्हाला काही वाटत असेल विषयाबद्दल कुठल्या, मला कळवा. आय विल राईट अँड टेल यू द थीम अबाउट दॅट. सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.